चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 18 सर्ग 1. एके वर्षी अतिमानसतो उत्सव प्रतिवर्षाचा ठरला तोही शिष्यगणांच्या आत्मिक परीक्षेचा. स्वामी विचारे उत्सव दिनीची सर्व तयारी झाली. परगावीची भक्त मंडळी आश्रमी दाखल झाली. सुशोभित तो केला आश्रम गंधित फुलमाळांनी. सेवा मंडळ समर्थ होते सर्वची नियोजनी. 2 दिस आधी स्वामी हृदयी भरली ऐशी कळ. विकलता ती पाहुनी त्यांची भयभीत हो सकळ. त्वरित नेले रुग्णालयी त्या अतिदक्ष विभागात. मुले सुनाती धावत आली सर्व ही चिंताक्रांत. डॉक्टर बदले हृदय विकारी तीव्र हा झटका आहे. रक्तवाहिनी मधील गाठी कठीण झाल्या आहे. स्वामीजींची हृदय शस्त्रक्रिया मागे झाली होती. त्रयमासाची विश्रांती ही पूर्ण घेतली होती. आता उद्भवे नवीन समस्या जटिल ऐसी होती. शल्यचिकित्सक अचूक उपाया त्यावर शोधित होती. रक्तनलिके फुगा बसविला धोका टळला होता. नको धावपळ आता कोणती मंत्र मिळाला होता. रुग्णालयी ते असता स्वामी सांगे गुरुमातेस. जावे आश्रमी उत्सवास तू आशीर्वच देण्यास. अनुपस्थिती ती स्वामीजींची दाटे शिष्य मनात. तोच अचानक दिसे माऊली मंदिरी ती द्वारात. उत्सव झाला सर्व परी तो बोले ती गुरुमाता. असो नसोवा आम्ही कोणी कार्या न्यावे पुढता. आशीर्वच हे तुम्हा पाठीशी सदैव गुरुशक्तीचे. गुरुबोधाचे चिंतन असते साधन ते साध्याचे. 8 दिवसांनी स्वामी आले पुन्हा आश्रमात. सरले दडपण सकळ जनांचे स्वामी दर्शनात. पंधरवड्याची हो विश्रांती स्वामी ये मंदिरी. हनुमंता पुढे उभे राहाती जोडून या दोकरी. म्हणे हनुमंता सद्गुरु सवे तूच मला आधार. तुझेच पायी पूर्ण अर्पिला माझा जीवन भार. स्वामीजींचे प्रकृतीविषयी सकला सदैव चिंता. वयमानाने मधून येई कधी ती अस्वस्थता. स्वामी म्हणती आयुष्याचे चक्र हे गतिमान. खाली वरती होई पाळणा हेच असे जीवन. नको असक्ती लौकिकातली अलौकिक गाठाया. साध्य साधना घडू लागता जिजते अपसुख काया. मलान चिंता या देहाची इप्सित हाती यावे. विदेहातले सौख्य जपावे इतुकेच मजसी ठावे. भवतालीची शिष्य मंडळी तरी काळजी घेती. उपचारास्तव कधी कोणता विलंबना तेथे करीती.
स्वामी मनिया भयची कोणते कसे काय होईल, म्हणती माझा राम आता ते पुढचे सर्व पाहिल, उमेद मनीची तया सावरी येई नव उन्मेष, आश्रम सुविधांसाठी चिंती चित्ती रात्रंदिवस, पाकगृह अन भोजन कक्षा थोडे विशाल करावे, निवासामधी उष्ण जलाचे नळते फिरवावे, पंचवटीचे नजीक मोठे सभागृह ते करावे, उत्सव समयी बहुविध कामी उपयोगी ते व्हावे, आश्रमात जो येईल त्याचा भावही उन्नत व्हावा, शिष्य भावने बंधू भाव तो परस्परात राहावा, नको आढ्यता कुणा भाषणी आत्मभाव उपजावा, असेल तेथुनी जीव मात्र तो ऊर्ध्वगतीला जावा, समष्टीचे ते सारे जीवन व्हावे संजीवन, स्पृहा एकही घेऊन नांदे स्वामी लौकिक मन, अंतर्मन ते नित्य साधनी अतिमानस गाठाया, मुळी न चिंता निज देहाची क्षण न घालवी वाया, ठेवी साधना अग्रस्थानी जमेल ती तुके ध्यान, वाचनी चिंतनी मग्न सदा ते हरपे तै देह भान, जैसे ये संकेत अंतरी ग्रंथाचे लेखनी, गूढती तत्वे सुलभतेने सांगती ते विवरुनी, उपनिषदांची भाष्ये सारी ग्रंथरूपती होती, नारद भक्ती सूत्रे अशी मनात घोळत होती, ज्ञानेशाची चांगदेव 65 मुक्ताईची ती सनद, गूढार्थाचे चिंतन होता स्वामी करीती विशद, स्वामीजींची ग्रंथसंपदा 50 वर गेली, गावोगावी शिष्यगणांच्या घरोघरी पोहोचली, देहू आळंदी पंढरपूर ऐशा धार्मिक उत्सव स्थानी, विक्री करीती शिष्य गणते सद्गुरु सेवेतुनी, देती सुहृदा ग्रंथ भेटी कुणी ग्रंथ तुला ते करीती, स्वामीजींच्या वाग्धनाचा प्रसार ते करीती. पर्व 18 सर्ग 1 समाप्त.